या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सुलक्ष्मी नॉवेल्टी कॉस्मेटिक अँड इमिटेशन ज्वेलरी होलसेल व रिटेलर्स। संपर्क संदीप फलके 98 22 92 11 38। नमस्कार, बुलेटिन 13वर आपले स्वागत आहे। आता बातमी आहे लबान समाजासंदर्भातली। लबान समाजाच्या विविध मागण्यासाठी व मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी 20 जानेवारी 2024ला येवला ते मुंबई मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्यात आला। यावेळी लबान समाजाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले व जाहीर पाठिंबा दर्शविला। यावेळी लबान समाजाचे छावा लबान क्रांतिकारी सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मायाराम नवले, जितेंद्र गायकवाड, कॉम्रेड प्रवक्ता रमेश जाधव, तुकाराम जाधव, संजय बदाने, सुनीलताई दळवी, अनिता झांबरे, सुभाष झांबरे, रामचंद्र कातकडे, राजेंद्र कातकडे, भागीरथ जाधव, विजय चव्हाण, रमेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। सेनेच्या वतीने 20 जानेवारी 2024 ते 27 जानेवारी 2024 पर्यंत मुंबई मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढली। छावा लबान क्रांतीवीर सेनेच्या अध्यक्षाच्या नात्याने मी आणि माझे सहकारी समजा माझ्याबरोबर सुनीता दळवी, सुभाष धांबळे यांनी पदयात्रा चालू केली होती। तिथं जाऊन आझाद मैदानात आम्ही 4-5 दिवस मागण्यासाठी तिथं उपोषण केलं। त्याच्यानंतर अधिकारी तिथल्या प्रशासनाने आम्हाला शिष्टमंडळ स्वरूपात जितूभाऊ गायकवाड यांना आम्ही पाठवलं आणि तिथून आमचा प्रश्न मार्गी लागला। त्याबद्दल मी शासनाचा, पत्रकारांचा, सगळ्यांचा आभार मानतो। छावा लबान क्रांतीवीर सेनेच्या वतीनं 20 तारखेपासून जे येवला ते मुंबई मंत्रालयावर पदयात्रा काढली होती, संस्थापक अध्यक्ष मायाराम नवले यांच्या अध्यक्षतेखाली, आणि ते स्वतः पायी चालले होते। त्याच्यानंतर आम्ही मंत्रालयावर गेल्यानंतर तिथं पण 3 दिवस उपोषण केल्यानंतर तिथले जे मंत्रालयातले सहसचिव आहेत त्यांच्याशी चर्चा केली, आणि चर्चा केल्यानंतर जे भटक्या विमुक्तांचं जे महामंडळ आहे त्या महामंडळामध्ये जो लबान समाज आहे त्यांना माहीतसुद्धा नव्हतं की लबान समाज हा महाराष्ट्रात आहे। त्यांनी सांगितलं की आम्ही महामंडळाकडे पाठवतो पत्र आणि त्याचा अहवाल घेऊन येतोय। म्हणजे आत्ताच्या सध्याला लबान समाज हा कुठं हे महामंडळाला त्याच्या सोयी भेटत आहेत का नाही याचा अहवाल हे मंत्रालयात मागवणार आहेत। हे त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला। याच्या पलीकडं जे इमारत बांधकाम कामगार मंडळ आहे याच्यामध्ये हातफोड खडीचा जो व्यवसाय आहे याच्या नोंदणीसाठीचा जो अहवाल आहे तो सुद्धा सरकार मागवणार आहे। तर एका प्रकारे आम्ही जो मागणी केली होती का हातफोड खडीचा व्यवसायाची नोंद झाली पाहिजे आणि संत सेवालाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली पाहिजे, तर याच्यासाठीच्या ज्या मागण्या आम्ही शासनाकडे घेऊन गेलो होतो पदयात्रेच्या माध्यमातून, संस्थापक अध्यक्ष मायाराम नवले यांच्या अध्यक्षतेखाली, आणि ते स्वतः पायी चालले होते, तर त्या मागण्या जवळपास आमच्या मान्य झाल्यासारख्याच आहे। कारण की लबान समाजामध्ये भरपूरशा पोट जाती येतात, त्या सगळ्यांचा अहवाल हा मागवला जाणार आहे। आणि त्यानंतर आमच्या ह्या मागणीचा सगळा जो आहे मागणी जशी आम्हाला मान्य झाल्यासारखीच आहे, कारण की अहवाल मागवला म्हणजे आम्ही कुठं आहे याची नोंद होणार आहे, आणि आमची किती लोकसंख्या आहे काय, किंवा महामंडळातून आम्हाला किती कर्ज भेटले याची पण नोंद होणार आहे। कारण की या माध्यमातून लबान जो समाज आहे त्याला आत्तापर्यंत एकही कर्ज प्रकरण भेटलं नाही। याच्यातून समजणार आहे का कर्ज प्रकरण आम्हाला किती भेटलं। इमारत बांधकाम कामगार मंडळ आहे त्याच्यातून आम्हाला आमच्या लोकांना किती सेफ्टी किट भेटले, काय भेटलं, आम्हाला कोणती आत्तापर्यंत जी सोयीसुविधा भेटली नव्हती ते मंत्रालयात त्याचे अहवाल मागवला जाणार आहे। ते एक प्रकारे छावा लबान क्रांतीवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी जी पदयात्रा काढली होती तिला यश मिळालं आहे आणि आमचा विजय झाला आहे असं आम्ही मान्य करतो। आणि शासनाने आम्हाला हा अहवाल मागवण्याचा जो विषय घेतला आहे, जर यापुढं हा अहवालाचा विषय जर क्लिअर केला नाही किंवा आमच्या मागण्यांवर याच्या पुढं पण थोडंसं थांबून राहिले तर यापुढं तर पदयात्रा फक्त थोड्याशा लोकांमध्ये काढलं होतं। आंदोलन मंत्रालयावर आझाद मैदानावर घेऊन थोडेसे लोक उभे होते, पण पूर्ण समाज हा आम्ही रस्त्यावर इथूनच येवल्यातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना लिहिली आहे त्यांच्या घटनेच्या पद्धतीनंच, त्यांच्या घटनेच्या तत्वावरच आम्ही इथून पदयात्रा घेऊन जाऊ, आणि त्या पदयात्रा इतकी मोठ्या संख्येनं राहील, आणि त्या पदयात्रेच्या वेळेस काही प्रॉब्लेम झाला तर त्याला सरकार
जबाबदार राहीन, आम्ही जबाबदार राहणार नाही.